हातकणंगले मतदारसंघातले नूतन खासदार धैर्यशील माने यांनी एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। यावेळी जीटीपीएल एसपीएन डिजिटल नेटवर्कचे व्यवस्थापक नवीन मेंच यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। या प्रसंगी एस न्यूजशी बोलताना त्यांनी शक्तीपीठ महामार्गातून पश्चिम महाराष्ट्राला वगळावं असा आमचा आग्रह राहणार असल्याचं स्पष्ट केलं। मुळातच इथले बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत आणि अगोदरच 3 राष्ट्रीय महामार्ग देवस्थानाशी जोडलेले असताना पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन त्यांना भूमिहीन करणं योग्य ठरणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। शक्तीपीठ महामार्ग करत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो येत असताना आमच्याकडे मुळातच अल्पभूधारक शेतकरी आहे। या शेतकऱ्याला दुसरी कुठली उत्पन्नाचं साधन नाही। शक्तीपीठ महामार्गांचा निश्चितपणे फायदा काही देवस्थानांना चांगल्या पद्धतीने होईल, टुरिझम त्यामधून डेव्हलप होईल, हा एक भाग झाला। पण आमच्याकडे नॅशनल हायवेज ऑलरेडी चेन एस्टॅब्लिश झालेली आहे। मी माझ्या मतदारसंघामध्ये 3 नॅशनल हायवेज या ठिकाणी तयार झालेत। आता कोल्हापूरला NH4 डायरेक्ट जोडणारा नॅशनल हायवे त्या ठिकाणी आहे, रत्नागिरीने येणारा नॅशनल हायवे त्या ठिकाणी आहे। म्हणजे चौबाजूनं ऑलरेडी कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश्ड असणारी आमची देवस्थानं आहेत। अशा परिस्थितीमध्ये परत शेतकऱ्याची जमीन काढून घेऊन त्याला जर खऱ्या अर्थानं आधीच तो अल्पभूधारक आहे त्याला भूमिहीन करण्यामध्ये खऱ्या अर्थानं कोणताही हे न करता याला पश्चिम महाराष्ट्रामधनं वगळण्यात यावं असा आमचा त्याच्यामध्ये आग्रह आहे। जिथं गरजेचं असेल, ज्या लोकांना तिथं या ठिकाणी त्याचा ॲक्सेस अपेक्षित असेल तर तिथं त्याचा विचार व्हावा। पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आपण डोही उत्पन्नामध्ये अग्रेसर असणारे हा जिल्हा आहे। अशा परिस्थितीमध्ये इथल्या शेतीच्या जमिनीचा भाव हा महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही शेती जमिनीच्या भावापेक्षा अधिकचा आहे आणि त्या शेतकऱ्याचं होणारं नुकसान शासन भरूच देऊ शकणार नाही। यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण एकमुखी पक्षविरहित सगळ्यांचा याला विरोध आहे।